हर हर महादेव. आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायला. आणि हे मंदिर भिवंडीला मराठेपाडा गाव आहे तिथे बनवण्यात आले आहे. आणि या मंदिरात जाण्यासाठी मी पर्सनल व्हेकलच सजेस्ट करेल, ज्याच्याने आपला प्रवास सुखाचा होईल, नाही तर लई त्रास आहे आणि खूप खर्चिकसुद्धा होऊ शकतं. आम्ही भिवंडी बायपासवरून नाशिक हायवे मार्गेद्वारा गेलो. पडग्याच्या आधी आपल्याला 1 टर्न लागतो, तिकडून जावं लागतं आहे. गुगल मॅपद्वारा आम्ही गेलो. मंदिर खूप सुंदर आहे. बाहेरून तुम्ही बघू शकता भव्य मोठा दरवाजा. सुरुवातीलाच महादेवांचे दर्शन घडले आपल्याला. आणि मंदिराची भव्य मोठा दरवाजा आणि बाजूला मावळे खूप सुंदर दिसत होतं. असं वाटत होतं किल्ल्यामध्येच प्रवेश करतोय. जसं दरवाजा उघडून आत गेलो तसं समोर तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर बघायला भेटेल. आणि मंदिर दिसायला तर खूपच सुंदर आहे. खरोखर मानावं लागेल या कलाकृतीला. आणि मंदिराच्या चारी बाजूनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून संपूर्ण चित्रीकरण केलेले आहे. त्यांच्या युद्ध हिरकणीद्वारा गड सर केलेला आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी उशीर झाला म्हणून गडाचे दरवाजे बंद झालेले, तर हिरकणी कशा प्रकारे गड उतरून गेलेली. अजून महाराजांच्या काळातले मुघलांचे आणि मराठ्यांची हत्यारं, खूप सगळ्या गोष्टी महाराजांच्या काळातल्या आपल्याला तिथे बघायला भेटत होत्या. तलवारी, भाले, चिलखत तुम्हाला दिसतच असेल. खूप सुंदर आहे. असं वाटत होतं की आपण महाराजांच्याच काळामध्ये आहोत. एवढं सुंदर प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता महाराजांच्या काळातल्या हत्यारं. आणि किती सुंदर मंदिरात प्रवेश केला की पहिले गर्भगृहाच्या बाजूला जिजाऊ माताचं छोटंसं मंदिर आपल्याला बघायला भेटेल. आणि दुसऱ्याच बाजूला जगदंबा माताचं मंदिर. जसं 8 वाजले तसं मंदिराचे दरवाजे खोलण्यात आले. मंदिराची समोर बघाल तुम्ही, जसा दरवाजा उघडला तसं महाराजांचं दर्शन आपल्याला घडतं. मूर्ती ही राम मंदिरची मूर्ती जी बांधण्यात आली आहे अयोध्यामधील, ज्या कारागिराने बांधली त्याच कारागिराने महाराजांची मूर्तीसुद्धा बनवली आहे. अतिशय सुंदर, जसं काय महाराज आपल्यासमोर आहेत. आणि मंदिर खूप सुंदर आहे. तुम्हीसुद्धा इकडं लवकरच या. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.